कार्यकारी अध्यक्ष इनका स्वागत स्वीकार करेंगे ऐसे मैं रिक्वेस्ट करती हूँ। सभी गेस्ट से मैं ये कहना चाहता हूँ, आप तवज्जो दीजिए कि हमने जो स्पोर्ट डे लिया था वो शम्मा क्या पूछे जिसे रोशन सुद्धा करे। शकील सरांची शम्मा ही अल्लाने मला वाटतं पेटवलेली आहे आणि ती विसरू शकत नाही। शकील सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तुमच्या शाळेचं रूपांतर कॉलेजमध्ये झालं पाहिजे। येणाऱ्या काही दिवसात आपण कॉलेज ओ योगेश भाई एक बार साले और एक बार वापस रिप्लाई करो। माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि शेख सर या शाळेचे संस्थापक अध्यक्ष यांची मी मेहनत बघतो की फार मेहनत करतात आणि अशा सरळ मीडियामध्ये एक इंग्लिश स्कूल त्यांनी चालू केली। याचा आपल्या वसाहतीमध्ये लहान लहान मुलांना इंग्लिश शिकता यावी या हेतूने त्यांनी इथे शाळा सुरू केली। त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। आणि आज या स्टेजवर आमचे नबी पटेल सर आलेले आहे, जब्बार मरोडा आहे, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहे, असद चौस, शेख सर। तुम्हाला आमचं बोललेलं आवडणार नाही, कारण हे सर्व चिल्ल्या पिल्ल्यांचा कार्यक्रम तुम्हाला बघायचा आहे। जे सगळे नटून तटून आलेले ते तुम्हाला बघायचं आहे, परंतु जे काही संस्था चालकाने इथे जी क्रांती केली त्याची ती माहिती आपल्याला देणं आवश्यक आहे। मागच्या आठवड्यामध्ये याच शाळेचा क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमाला आम्ही आलो होतो आणि मी सांगितलं होतं की तुमच्या पालकांचा पॅरेंट्सचा जास्तीत जास्त सहभाग पाहिजे। खरोखर आज मला अतिशय असा आनंद होतो। माझ्या अगोदर जे वक्त्यांनी बोलले त्यांनी सांगितले की या शाळेने खूप काही क्रांती केली पाहिजे, खूप काही प्रगती केली पाहिजे। लवकरच 1 ते 7वी पर्यंत 1 to 7 पर्यंत ही शाळा आहे, लवकरच त्याचं ज्युनियर कॉलेज व्हावं त्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, मी स्वतः संस्था चालक आहे। माझ्या 12 ठिकाणी शाळा आहे। माझ्या वाडीच्या शाळेमध्ये 3000 विद्यार्थी आहे। माझ्या एका शाळेमध्ये 55 शिक्षक आहे। मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा प्रदेश नेता आहे, परंतु आज हे सगळं आनंदी वातावरण बघून मला खूप असं कौतुक करावं असं वाटतं शकील सरांचं की त्यांच्या या मेहनतीला पालकांनी खूप भरभरून साथ दिली आणि लवकरच या शाळेची खूप क्रांती हो, ही शाळा खूप प्रगती करो एवढी इच्छा मी इथं व्यक्त करतो। थोडी शांतता जर राखली, थोडी शांती जर ठेवली तर बोलता येईल। जरा अजून चालू का अजून चालू आज प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेच्या हातात सत्ता मिळाली तो दिवस। खऱ्या अर्थाने संविधानाच्या माध्यमातून आपल्याला आज शिक्षणाचा अधिकार, बोलण्याचा अधिकार, लिहिण्याचा अधिकार जो प्राप्त झाला ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यामुळे मी घोषणा देऊ इच्छितो, आपण त्याला साथ द्यावी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। त्यानंतर या देशामध्ये आणखी एक महापुरुष आहे ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला, ते डॉक्टर
अबुल कलाम आझाद यांचा, अबुल कलाम आझाद यांचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी महिला मंडळ विद्यार्थी जास्त प्रमाणात आहे. हे आपल्या देशाचं स्वातंत्र्य या ठिकाणी दिसून येत आहे. कारण यापूर्वीचा काळ होता की महिला घरात असायची, फक्त पुरुष रस्त्यावर असायचे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिसरवाडी या क्षेत्रामध्ये मी एका राजकीय पक्षाचा जरी प्रतिनिधी म्हणून आलो असेल तरीही शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्राशन केल्याशिवाय गुरगुरता येणार नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. खऱ्या अर्थाने हा जो कार्यक्रम घेतला गॅदरिंगचा, हा विद्यार्थ्यांच्या कला गुणात्मका बाहेर येण्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे. विद्यार्थी स्पोर्ट्स मध्ये चांगला असू शकतो, शिक्षणात चांगला असू शकतो, चित्र काढण्यामध्ये चांगला असू शकतो, नाचण्यामध्ये चांगला असू शकतो. पालकांना माझी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकच विनंती आहे, ज्या विद्यार्थ्याला ज्या क्षेत्रामध्ये चांगलं वाटत असेल, ते क्षेत्रामध्ये पुढे जावं वाटत असेल, त्याला त्या कला गुणाचा आपण सन्मान करून त्या विद्यार्थ्याला त्या कला क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी सहकार्य